शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय नहार आणि सर्व मान्यवर. संजय नहार यांनी जे सुंदर भाषण केलं आणि शिवसेनेचाही इतिहास सांगितला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आम्हाला वाटला संगीताचा कार्यक्रम आहे. आम्ही इथे आलो, उद्धवजींना म्हटलं की एक संगीताचा लहानसा कार्यक्रम आहे, संजय नहार यांच्या भाषेमध्ये 5 मिनिटात सोडतो. आम्ही म्हटलं 5 मिनिटाचे 10-15 मिनिटांमध्ये आपली सुटका होईल. श्रीकांतजींच्या नावानं स्टुडिओ उभारला जातोय. आदित्य ठाकरेंना मी सांगत होतो, संजय नहार हे काय व्यक्तिमत्व आहे. ते बारशाला बोलवतात आणि बारशानंतर पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, लग्न, हो, असे सगळे कार्यक्रम ते मस्त एका व्यासपीठावर करून घेतात. तसं त्याने आज संगीताच्या व्यासपीठावरती उत्तम एक छान कार्यक्रम आम्हाला आवडला. पण एक सांगतो, संजय नहार यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राला खूप दिलेलं आहे. धडपड काय, साने गुरुजींची धडपडणारी मुलं काय असतील तर युवराज शामी बरोबर सांगत असेल तर संजय नहार. धडपडणारी मुलं आणि धडपडणाऱ्या मुलांनी एक स्वतःचं विश्व इथे, काश्मीर, पंजाब हे एकत्र, मणिपूर, जिथे जिथे संकट आहे, जिथे जिथे राष्ट्राला आग लागली आहे, तिकडे तिकडे संजय नहार हे आहेत. आणि संजय नहार बरोबर युवराज शाह आहेत. हे ते सगळे जी मगाशी तुम्ही जे नावं घेतली बंडखोरांची, हे जर स्वातंत्र्याच्या पूर्वी असते तर भगतसिंगांबरोबर यांची नाव आली असते. हे असे लोक आहेत आदित्य. हे जर 1948च्या आधी जन्माला आले असते, हे सगळे ही मगाशी नावं घेतली ते, तर राजगुरू, सुखदेव, भगतसिंग यांच्या बरोबर ही सगळी नावं मगाशी, सगळे क्रांतिकारक आहेत हे लोक, सगळे बंडखोर आहेत हे लोक. आणि त्यांच्या बरोबर बराच काळ मी सुद्धा काम करत होतो. त्याच्या अनेक कार्यामध्ये मला त्याचा सहभागी होता आला. आज मुख्य कार्यक्रम हा आहे. जसं घडलं तसं, त्यापेक्षा श्रीकांत ठाकरे ही अशी असं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला लाभलं. त्यांच्याकडे कोणती कला नव्हती. जसे हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार, बरं का, वक्ते, संपादक असे सगळ्या बाबतीत अग्रेसर होते. श्रीकांत ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार, श्रीकांत ठाकरे हे उत्तम सिनेसमीक्षक, लेखक, फरडे बोलण्यापेक्षा तोंडफाट वक्ते, उत्तम संपादक. मार्मिकचं बरचसं काम नंतरच्या काळात श्रीकांत ठाकरे करत होते. आणि त्यांचा आणि माझा फार जवळचा स्नेह होता सगळ्यांना. त्यांचं व्यंगचित्रावरचं पुस्तक सुद्धा बन्या बापू नावाने मी काढायला लावलं होतं. आणि एकदा त्यांना म्हटलं, त्याला आम्ही पप्पा म्हणायचो, पप्पा तुम्ही तुमच्या आठवणी लिहिल्या पाहिजे. तुम्ही इतका जग बघितलाय, तुम्ही शिवसेना प्रमुखांबरोबर भाऊ म्हणून काम केलंय, मार्मिकचं संपादन केलंय, मार्मिकमध्ये व्यंगचित्र काढली, वृत्तपत्रात व्यंगचित्र काढली. त्या आंदोलनामध्ये बाळासाहेब ठाकरे तुरुंगात असताना त्यांच्या पाठीमागे, पडद्यामागे सगळी कामं मार्मिक काढण्यापासून कुटुंब सांभाळण्यापर्यंत त्या काळात हे श्रीकांत ठाकरे करत होते. ती एक राम लक्ष्मणाची जोडी होती असं आम्ही म्हणायचो. किंवा त्यांना म्हटलं तुम्ही हे करा, लिहा, तर त्यात त्याने उल्लेख केलेला आहे. आता मगाशी पाहिला आणि मी विसरलो होतो, या पुस्तकाच्या निर्मितीत माझं पण थोडं योगदान आहे. रोज सकाळी अनेक वर्ष मी त्यांच्याकडे जात होतो 9 वाजता.
आणि त्यांना अक्षरशः हातात पॅड घेऊन आम्ही बसायचो आणि त्यांच्या आठवणी उतरवायचो आणि मग मी ह्यांच्याकडे पाठवायचो. मग हे पुस्तक काढायचं कोणी? तुमचं पुस्तक काढायचं कोणी? इतकं सुंदर पुस्तक आपल्याला काढायचं आहे. मी म्हटलं माझा एक मित्र आहे संजय नहार, तो या पुस्तकाला न्याय दे. संजय नहारचं वैशिष्ट्य अजून एक, मला तुम्ही जी बाळासाहेब ठाकरेंची बायोग्राफी जी आहे त्याचं सुद्धा प्रकाशन संजय नहारने केलेलं आहे. राज ठाकरेंनी मला विचारलं, संजय पुस्तक आपण काढतो तयार करतो पण हे पुस्तक पुढे नेण्यासाठी एक प्रकाशक, एक उत्तम वितरण व्यवस्था लागते, ते कोण करू शकेल? मी म्हटलं संजय नहार करू शकेल. हे असं संजय नहारचं आणि आमचं अनेक वर्षापासूनचं एक नातं आहे. त्याच्यामुळे संजय नहारने एखादी गोष्ट सांगावी आणि आम्ही त्यांना सांगावी आणि ती पुढे जावी. इतके वर्ष होत आले. श्रीकांत ठाकरे हा एक अवलिया माणूस होता, हे उद्धव ठाकरे जास्त सांगू शकतो. पण महाराष्ट्राच्या संगीताला, संगीत क्षेत्राला ते 50 वर्ष पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये. किमान तुम्ही त्यांचं प्रत्येक गाणं पहा. मी थोडं संगीतावर सांगतो 2 मिनिटं त्यांच्या. ते उत्तम व्हायोलिन वादक होते, उत्तम म्युझिक अरेंजर होते. बरं, त्यांनी वाजवलेली व्हायोलिन ऐकली आहे त्याला वाटेल मी गंधर्व सभेत बसलेलो, त्याला वाटेल मी गंधर्व सभेत बसलो. इतकं सुंदर व्हायोलिन, त्यांचे सूर त्यांच्या व्हायोलिन मधून निघायचे. असा माणूस संगीतकार म्हणून त्यांनी फार कमी गाणी केली. कारण स्वभाव, सगळे ठाकरे जे आहेत हे हट्टी आहेत, हे हट्टी आहेत. आता अधिक उत्तम प्रकारे त्यांनी वेगळी कामं करू शकले असते, पण त्यांचे हट्ट फार आणि स्वाभिमान. श्रीकांतजींनी आता जे तुम्हाला मोठे मोठे गायक दिसत आहेत ना, या प्रत्येक गायकाचं पहिलं गाणं श्रीकांत ठाकरेंनी केलेलं आहे. जयवंत दळवी, कविता कृष्णमूर्ती, हरिहरन, गोविंदाची आई निर्मला देवी, तिचं मराठीतली पहिली ठुमरी बरं ही श्रीकांत ठाकरेंनी केली. मोहम्मद रफी सारख्या गायकाकडून, शोभा गुरडू सारख्या गायिकेकडून, महेंद्र कपूर, हेमंत कुमार, ही सर्व गाणी ह्यांच्याकडून त्या काळामध्ये श्रीकांतजींनी करून घेतली. अनेक त्या गाण्याचं आयोजन होताना आम्ही तिथे पाहिलेलं. प्रचंड मेहनत ते गाण्यावर घ्यायचे, शब्दांवर घ्यायचे. आजही अनेक गाण्याची गाणी ऐकतात. शोधिशी मानवा राहुळी अंतरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. लोकांना माहित नाही गाणं कोणी केलंय. हे गाणं श्रीकांत ठाकरेंनी केलेलं गाणं आहे. हे गाणं श्रीकांत ठाकरेंचं. शोभा गुरडूच्या तुम्ही गझल ऐका, त्यांनी केलेली. आता अशी गाणी निर्माण होणार नाही. श्रीकांत ठाकरे सिने निर्माते सुद्धा होते. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, त्याने सिनेमा तयार केला शुरामी वंदिनी. त्या सिनेमातला हिरो कोण होता माहितीये? सुनील गावस्कर. शुरामी वंदिनी हा सिनेमा त्यांनी निर्माण केला आणि त्याचा हिरो रविराज होता एक, आणि एक रविराज मला वाटतं, आणि दुसरा हिरो सुनील गावस्कर. हे तुम्हाला माहित. असे अनेक प्रयोग श्रीकांत ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या कला क्षेत्रामध्ये केले. आणि अशा या श्रीकांतजींच्या नावानं आठवणीनं इथे एक स्टुडिओ आपण निर्माण केला. आज श्रीकांतजी जर आपल्यात असते तर त्यांनाही आश्चर्य वाटलं असतं की कोणीतरी माझा अशा प्रकारे गौरव या महाराष्ट्रात केला. कारण ते श्रीकांतजींचं पण तसंच होतं. ते काम करायचे आणि जायचे, ते कधी पुढे 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 करत नव्हते. अनेकदा ठिकठिकाणी त्यांची गाणी वाजवली जायची. त्या काळात ऑर्केस्ट्रात त्यांचीच गाणी वाजवली जायची मराठी. कुठल्या ऑर्केस्ट्राचा श्रीकांत ठाकरेंचं गाणं वाजलं नाही असा कुठला ऑर्केस्ट्रा झाला नव्हता. इतका तो महान संगीतकार होता, महान कलाकार होता. आणि आपण त्या भागात त्यांचा सन्मान केला. मी आपला आभारी आहे. कारण माझा बरचसा आयुष्य त्यांच्याबरोबर गेला. त्यांच्याकडे माझे अत्यंत कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते, शेवटपर्यंत ते राहिले. आणि म्हणून मलाही असं वाटलं की याचं उद्घाटन माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी करायला पाहिजे.
आपण सगळ्यांनी त्यांना विनंती केली, तीही आले. आपण आला. संगीत, राजकारण, साहित्य अशी सुंदर मैफिल इथे झाली आणि ती मैफिल रंगली. लोक ऐकतायत शांतपणे. आता त्याच्या पुढलं मैफिल पुढे न्यायचं काम मी माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.